एक्स्ट्रा खेळाडूंचा नाश्ता झाला असेल तर तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आणि बॅटर सेफ आहे कारण बॉल अगदी पायावरती लागून बाहेर गेला होता आणि त्याचमुळे बॅटर सेफ असेल. नेक्स्ट बॉल. आता स्वीप गॅप मध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार दरम्यान येतोय आणि 4चा मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता रिव्हर्स स्वीप या आधी राईटला आता लेफ्टला आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार आणखीन एक आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. आता 14 धावा धावफलकावरती आहेत. अंपायर फर्स्ट ओव्हर मध्ये 18 धावा. समजून घ्या स्कोरर एमर्जन्सी आले होते त्यामुळे 19-20 होऊ शकतं. आपला स्कोरर आहे 18 धावा झालेल्या आहेत कारण इनिंग अगदी सुरूच झाली होती तेव्हा ते एमर्जन्सी आले सो त्यामुळे हरकत नाहीये. 18 धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल आणि आता आहे फिल्डर आउटसाइड एज आणि गलीमध्ये पकडली आहे कॅच. विकेट आली आहे आणि गोलंदाजाचे कौतुक मी करेन ज्या प्रकारे बॉल टाकला. खरं तर आज जाही गोलंदाजाने जी स्पेशली जी नो बॉलची लाईन आहे तिचा आसपास गोलंदाजी ज्यानेही केली आहे ना त्याने कारगर गोलंदाजी केली आहे. आणि तसेच तेजस शेठ पावळेकर दादांचे देखील आगमन झाले. दादा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तेही लेट नाईट आमच्या समवेत जोडले गेलेत. आपले हार्दिक स्वागत आहे. स्वीपचा फटका पण फिल्डर आहे आणि चांगली फिल्डिंग येतो डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 18 धावा आणि खेळ रंगला आहे येत्या 4 ओव्हरचा या पहिल्या 17 मध्ये. चला फिल्डिंग टीम प्लीज थांबू नका. अजूनही भरपूर सारे सामने बाकी आहेत. प्लीज घाई करा ही विनंती असेल. दुसरं षटक
दुसरं षटक, पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 सुरुवात. नेक्स्ट बॉल आणि आता बॉलर बॅक स्ट्रोक डॉट बॉल दरम्यान येतोय. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं मैत्री 11 असेल त्यांचा विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टीम वीर 11 आहे. आता दिशा खराब. 5 धावा मिळतील या गिफ्ट मध्ये. वाईडही आहे 22च्या स्वरूपामध्ये 4ही आहे. टोटल मिळतील 5 आणि या 5 धाब्याच्या साख्याने स्कोर कडे आता 27 वरती जाऊन पोहोचला. 27 ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला ना जर आपण पाहिलं तर बॅटर ही पूर्णपणे फ्रीली माइंडसेटने आतापर्यंत खेळले नाहीये. त्याचं कारण हे देखील लागलं 18 जरूर बनला बट त्यानंतर गोलंदाजी चांगली झाली. इथे एक्झॅक्टली कोणता फटका खेळायचा होता हा मलाही प्रश्न निर्माण होतो. कारण तुम्ही जर अगोदरच प्रेडिक्टेबल स्ट्रोक खेळाल, तुम्ही अगोदरच कमिट व्हाल एखाद्या फटक्यासाठी तर त्यानंतर अवघड आहे. कारण गोलंदाज देखील प्लॅन बनवून येतोय. हा बॉल देखील चांगला आहे आणि खिनिंग डॉट बॉल येतोय. कडे आधीचाही फटका पण जर पाहिला तर बॉलवरती नजरच नव्हती. अगोदरच कमिट झाले की ऑन साइडला फटका खेळायचा, तिथेही डॉट आला आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. दबाव आता बॅटरवरती. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू आलेत निर्धाव आणि आता दबाव बॅटरवरती आहे. कारण या क्षणाला बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला विकेट सोबत घेऊन जायचं नाहीये. तुम्ही क्रीज वरती आहेत तर तुम्हाला रन्स बनवायचे ही गोष्ट आहे. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्वीप आणि आता कनेक्शन प्रॉपर येतोय चौकार आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरचा रनचा आहे. 31 धावा. चला फिल्डिंग टीम. अंपायर्स देखील आवाज देत आहेत. बॅटिंग टीम अजितदादा धनावडे यांचं देखील आगमन झालेलं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार होतो या थर्ड ओव्हर मध्ये. सोडून दिला बॉल आणि धडपड तर सुरू होती विकेट किपर आणि बॉल फील्डही झाला आणि लाईनही चांगली आहे. डॉट बॉल सुरुवात. आता स्वीप आणि इथे मिळतील 4. फटका जबरदस्त आला आणि खर तर पाहिलं की ऑन साइडला तिथे जे क्षेत्र आहे तिथे गॅप आहे त्या गॅपला भेदलं बॅटरने. चौकार येतोय. परत एकदा स्वीप आणि सेम शॉट अँड सेम रिझल्ट. लगातारचा दुसरा चौकार आणि असे फटके नितांत हवे देखील आहेत. रिव्हर्स स्वीप. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे मिळतील 4. लगातार असे 3 चौकार आहेत. नेक्स्ट बॉल आणि आता बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. बॅटरी बॉलचे कॉन्टॅक्ट इथे नाहीये. येतो डॉट आणि अशा प्रकारे कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये चेंजेस आणणे तितकंच महत्वाचं होतं. चेंजेस आणले तर डॉट बॉल येतो आणि आता बॉडीवरती बॉल दिला. रनआउटची शक्यता होणार नाहीये आणि स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीनं आता 44 धावा फलकावरती आणि खेळ आता समाप्त झाला. 3 ओव्हरचा. 3 ओव्हरचा अखेरता 44 ऑन द बोर्ड आहेत आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ राखला या बगला सत्रामध्ये. यात नंतर होणारा सामना टॉससाठी मी आता जी इन्व्हाइट करतो टीम सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये चेतक वॉरियर्स ही बॅटल यात नंतर आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चला फिल्डिंग टीम बॅटिंग टीम दोन्ही संघांना विनंती की प्लीज जितका वेळ वाचवता येईल तितका वाचवा. याला आज अगोदरच आपण 3 तास उशिराने सुरुवात केली आहे. उद्या योग्य वेळेवरती सुरुवात होईल आणि सर्व सामने योग्य वेळेवरती कव्हर होतील. फक्त एकच महत्त्वपूर्ण सूचना प्रत्येक टीमसाठी आहे की जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती उद्या हजर राहा. चला सुरुवात करूया ओव्हरला.
आणि जे नियम आहेत त्या नियमांप्रमाणे फिल्डिंग टीमला 5 रन्सची पॅनल्टी देण्यात येत आहे. आणि रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येकी टीमसाठी समान आहेत, कारण या स्पर्धेच्या सुरुवाती आधीच ती नियमावली प्रत्येकी टीम पर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. आणि तेव्हा जर तुम्ही चुकी करता तर ही पॅनल्टी तुम्हाला भेटणारच आहे. आणि पॅनल्टी 5 धाव्यांची आहे, महत्वाची गोष्ट. आणि पहिलं सत्र जेव्हा समाप्त होईल त्या 5 धावा पण प्लस करणार आहोत बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे 49. 49 धावा फलकावरती आहे. स्वीपचा फटका, जबरदस्त फटका. गॅप मध्ये बॉल चाललाय, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. आणखीन एक स्वीपचा फटका. हा बॉल देखील सीमा पार. सर हा देखील चौकार आहे ना? अंपायर चौकार आहे. ओके, थोडा लक्ष असू द्या इकडे. चौकार आणखीन एक आला. परत एकदा स्वीप. आता बॉल स्टॉप झालाय. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला जे आहे 58. 58 धावा फलकावरती आहेत. पहिली रात्र, बट प्रेक्षकांनी देखील भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली. इथेही सध्याच्या घडीला लेफ्ट राईट भागंभाग फिल्डरचं सुरू आहे. त्यात ही सिंगल मिळेल. खरं तर हा अंडर आर्म फॉर्मॅट आहे, पण तरी सुद्धा भरपूर सारे असे चेहरे आहेत ज्यांना मी ओव्हर आर्म फॉर्मॅटमध्ये देखील पाहिले. महाबलेश्वरचं क्रिकेट देखील फार मोठं, कारण जसा उन्हाळा सुरू होतो आमचं, मला असं वाटतं की मुंबईचे अर्धे रहिवासी तरी इकडे येतात. ह्या प्रकारे इकडचा माहोल असतो, कारण निसर्गरम्य वातावरण आणि जो क्लायमेट इकडचा असतो जबरदस्त. सध्याच्या घडीला मॅचकडे आपण वळूया. आणि रन्स जर आपण पाहिले जे ऑन द बोर्ड आहेत 59 धावा. आणि एक नम्रतेची सूचना आहे की 3 ओव्हर नंतर फक्त आम्ही एकच ब्रेक दिलाय चर्चा करण्यासाठी. तुम्ही प्रत्येकी ओव्हर ब्रेक मध्ये जर चर्चा कराल तर आम्हाला अजून देखील पुढील सामने कव्हर करायचे. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 59 आहे, कारण या आधी जे संघ खेळले त्यांच्यासाठी सेम रूल होते, तुमच्यासाठी सेम रूल आहे. पहिलाच बॉल नो बॉल आणि सरळ बॉलला पाठवलं लॉमानला. 4 ने सुरुवात, प्लस नो बॉल मिळतील या 5. आणि स्कोर कार्ड 64. 64 धावा फलकावरती. आणि या पहिल्या 17 मध्ये 64 धावा फलकावरती आहे. नो बॉलने सुरुवात झाली आहे. आणि आता बॅकफूट वरती जाऊन पंच, गॅप मध्ये बॉल, कव्हर्सला आणखीन एक चौकार. स्कोर कार्ड आता या 4चा साग्याने 68 ऑन द बोर्ड. 68 धावा फलकावरती आहेत. सुसाट निघाली आता मैत्री 11 टीमची गाडी. नेक्स्ट बॉल. आता हॅमर केलाय, सलगचा 3रा आलाय. चौकार. कार्तिक या ओव्हर मध्ये कार्तिकचे पगले 2 चेंडू जे 2 लिगल पडले, त्यामध्ये एक अनलिगल देखील आहे जो नो बॉल पडलाय. टोटल आतापर्यंत 13 धावा या पगल्या 2 लिगल बॉल वरती. आणि त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या नाहीत, कारण बघा 4 ओव्हर पर्यंत खेळ मी म्हणेन ऑलमोस्ट बॅलन्स होता, लेवल मध्ये होता. बट आता थोडा खेळ बदलला आणि इथे नो बॉलचा इशारा आलाय. त्यातल्या त्यात सिंगलही झाली. 1+1 मिळतील या 2. आणि स्कोर कार्ड आता या 2 रनच्या साठ्याने 74 ऑन द बोर्ड. आणि अजूनही 2च चेंडू झाले त्या ओव्हर मध्ये, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. दबाव स्पष्टपणे आता गोलंदाजावरती आहे. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला. आताही दिशा खराब आहे. बघा खेळ 4 ओव्हर पर्यंत बॅलन्स होता, बट सध्याच्या घडीला बॅलन्स आता बिघडले फिल्डिंग टीमचं. कारण ज्या प्रकारे रन्स या ओव्हर मध्ये आलेले आहेत, हा बॉल चांगला टाकलाय. रनआउटची शक्यता आपल्याला सुरू आहे, बट बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचले, त्यामुळे मिळेल सिंगल. आणि आता चेंडू लागले त्या पहिल्या सत्रामध्ये येते 3 चेंडू आणखीन आहेत. आणि धावफलक जर आपण बघलं 76
76 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफूट वरती जाऊन पंच आणि हा बॉल देखील कवचला जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतो आणि 4च्या साख्याने टीम टोटल 8-0. 80 धावा धावफलकावरती. ऐंशी धावा धावफलकावरती आहेत. प्लॅन मिस बट लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय आणि आता चेंडू लागला शेवटचा एक या पगला सत्रामधला. त्यानंतर आपण टॉस देखील करूया. सह्याद्री वॉरियर्स आणि चेतक वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पुढील सामना अंतिम बॉल वरती येतोय चौकार आणि या पगला सत्रामध्ये 1 रन्स बनवण्यात आला. 84 बनवण्यात आलं आणि 85चा टार्गेट सेट केला टीम मैत्री 11 अगेन्स्ट टीम वीर 11 कोळीवाडी. 85 धावांचं लक्ष सेट केलंय आणि त्यामध्ये येस 5 पॅनल्टी देखील आहे फिल्डिंग टीमला. 84 झाले, 5 पॅनल्टी 89 आणि येस ऍड करून 84 झालेले. माफी असू द्या, 84 झालेले, 5 ऍड करून 84 झालेले आहेत म्हणजे 85चा टार्गेट करेक्ट आहे. टॉस आपण करूया. चेतक वॉरियर्स आणि सह्याद्री वॉरियर्स दोन टीमचे कॅप्टन चला पोहोचा. फ्रेंड्स वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते अमनदादा वळगे दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया पुढील सामन्याचा. त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, पण त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही पोहोचा ही विनंती असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही आधी पोहोचा. सह्याद्री वॉरियर्स चेतक वॉरियर्स. चला अंपायर रेडी आहेत, फिल्डर्स रेडी आहेत, ओपनर्स पाठवा आता आणि दोन्ही कॅप्टन चला पोहोचा आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघनायक देखील आलेले आहेत. मी अमन दादांना मी विनंती करतो दादा आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. आपल्या शुभ हस्ते टॉस आम्ही करणार आहोत. 85चा चेज आहे. अमन दादा वलगे दादांच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही करणार आहोत. जेवलो. फ्रेंड्स वॉरियर्स टीमचे ओनर अमनदादा वलगे. तुम्ही जेवलं. आणि एक सूचना अंपायर्सला एखादा जो निर्णय असेल तुम्ही तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये इशारा दाखवा ही विनंती आहे. अजून तुमची मॅच आहे का. नेक्स्ट बॉल आणि बॉलर बॅक स्ट्रोक येतोय दरम्यान हा डॉट. गोलंदाजी चांगली सुरू आहे, गोलंदाजी चांगली सुरू आहे आणि हेच तर हवंय. आणि पण हा बॉल गॅप मध्ये चालला. चौकार येतो. थोडी काळजी घ्या खेळत असताना ही विनंती असेल. धावफलक 4च्या मदतीने आता 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. पुढील सामन्याचा टॉस देखील आय थिंक जो झालेला आहे. टॉस रिपोर्ट काय. टॉस कोणी जिंकला. चेतक वॉरियर्स आणि निर्णय 10 मॅच झाल्या. 10 झाले. ही 9वी चालू आहे. सर लास्ट बॉल वाईड आहे 5 का. मॅच अजून 15 मॅच नाही आहे ना. 15 अख्ख्या आहे. 4 आहे. ओके ओके नो प्रॉब्लेम. 5 आहेत. 5 मॅचला जाम टाइम गेला. एक मॅचला नाईटला असंच चालू आमच्या. नेक्स्ट बॉल नाईटला वेळ चालते सकाळपर्यंत. पोलीस नाही येत ना. नाही 5 मॅचांना 2-3 वाजता. या ओव्हर मध्ये बॉल बाकी आहेत. येते 2 चेंडू अजूनही लागलेले आहेत. चला फिल्डिंग सेट करा आणि ओव्हर कंटिन्यू करा.
आणि कॉमेंट्री बॉक्स समोरून प्लीज थोडं बाजूला व्हा. ही विनंती असेल कोणी उभे नका राहू तिथे. 13 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल ड्राईव्हचा फटका. फिल्डिंग चांगली लागली. नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. मग एक सूचना मी पोहोचवतो. टीम मैत्री 11 पहा, या आधी जे नो बॉल दिलेले आहेत तिथे एकही कोणालाच रिव्ह्यू दिला नाहीये. अंपायर्सने नो बॉल जर ऍक्शन वरती दिला तर तो नो बॉलच दिलाय. तिथे एकही डिसिजन रिव्हर्स झालाच नाहीये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अंपायरने दिला, संपला ना विषय. नेक्स्ट बॉल. ओरमला होते का तुम्ही? आणि हा बॉल गतीने टाकला. चांगलाच टाकला. कीपर होते ना, आम्ही नाही पाहिलं. आम्हीच होतो लाईव्ह. डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल. तिकडे होते ना. चॅनलचं नाव काय आपलं पोलो ग्राउंड. ही मॅच फार इंटरेस्टिंग होणार असं वाटतंय. ज्या प्रकारे सध्या सगळीला खेळ चालला 3 वर्ष. आणि इथे पहा हा बॉल सध्या सगळीला चांगली बिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण बघितलं तर या 5 एक्स्ट्रा येतात आणि धावपळक आता 19 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 19 ऑन द बोर्ड. आता टॅप केला. येतोय चौकार. आणि या 4चा साग्याने हे पहिलं षटक समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये टोटल रन आलेले आहेत. 23 खेळ लागलाय. येत्या 4 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता करायचा आहे 62. बाबा 62 धावा आणखी करायचं आहे. येत्या 4 ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये एकूण 23 धावा आलेल्या आहेत. एक जबरदस्त रफ अँड टफ सुरुवात. आणि या सुरुवातीची अपेक्षा देखील नक्कीच होती या संघाकडनं. कारण या टीमकडे गणेश सारखा एक चांगला बॅटर, ज्या बॅटरने सुरुवातही त्या प्रकारे मिळवून दिली आहे. आणि पहिलाच बॉल दरम्यान येतोय निर्धाव. मॅच इंटरेस्टिंग आहे. सध्या सागडीला दोन्ही बाजूंनी शर्तीचे प्रयत्न या सामन्यामध्ये लावले जात आहेत. पण इथे काय घडलंय सर? वाईट असेल तर वाईटची खून इथे दाखवा आम्हाला. हा बरोबर. अतिरिक्त रन दरम्यान येईल. बट हा येतोय. आता रनआउटची शक्यता होणार नाहीये. थ्रो एक्झॅक्टली कुठे करायचा होता? थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर गिफ्ट मध्ये ओव्हर थ्रोच्या 4 गेल्या असत्या. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. या क्षणाला ना बघा तुम्हाला अग्रेशन, पण त्यासोबत थोडं शांत देखील राहायचं. ही देखील गोष्ट आहे ना. पायावरती बॉल वळवला, बॉल पाठवला बाउंड्री लाईनचा बागेत. चौकार दरम्यान येतोय. ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला की दोन्ही बाजूंनी प्रयत्न तर सुरू आहेत, पण सध्या सगळीला चढू तर भरपूर सारी आहे. 4 येत आहेत इथे. नेक्स्ट बॉल. आता दिशा खराब. अतिरिक्त रन. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. व्हाईट बॉल आहे.
एक्स्ट्राचा साग्याने टीम टोटल आता 29 ऑन द बोर्ड. 29 धावा फलकावरती आहेत. एक्साइटमेंट भरपूर आहे, पण सध्या साईडला ना खेळामध्ये एक्साइटमेंट पेक्षा थोडं शांत, थोडं पेशन्स या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि आता काय घडलंय, इथे बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे, प्लस व्हाईट बॉल देखील आहे, म्हणजे या मिळतील 5. अडचणी आता मैत्री 11 साठी वाढतायत. 5 एक्स्ट्राचा मदतीनं स्कोर कार्ड आता 34 धावा धावफलकावरती आहेत. सध्या सागडीला प्रेक्षक देखील तितकेच सध्या सागडीला अग्रेसिव्ह झाले त्या सामन्याकरिता. दोन्ही बाजूंनी सध्या सागडीला माहोल गरम आहे. आणि इथे बॉल आता डायरेक्टली गेलाय की काय? यस, डायरेक्टली गेलाय, त्यामुळे बॅटरला जावं लागेल बाहेर. झटका लागला, हा पगला. सर न्यू बॅटर लवकर पाठवा. बॅटिंग टीम 3 ओव्हर नंतर ब्रेक आहे तेव्हा चर्चा करा. चेक आणि तसेच आणि बॉल चांगला टाकला. ड्राईव्ह केलाय, बट बॉल डायरेक्टली गेलाय. आणखीन एक येईल अशी विकेट. पॅन्ट वरती केली ना आमच्याकडे 5 रनची पॅन्ट. विकेट येतात, अडचणी वाढतात, अशी गोष्ट सध्या सगळीला बॅटिंग टीम साठी झालेली आहे. धावपळक जर आपण पाहिलं सध्या सगळीला स्कोर कार्ड जे आहे 34. लॉंग शॉट 34 वरती आणखीन एक बॅटर आता डगआउट मध्ये परतला. कुठले लॉंग नाही सॉरी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर्स मध्ये टोटल रन्स 34 झालेलं. आणि पहिलाच बॉल दरम्यान सुरुवात झाली या ओव्हरची 4 ने. जोपर्यंत मला असं वाटतं की जोपर्यंत गणेश ग्राउंड वरती आहे ना तोपर्यंत हा सामना जिवंत आहे विरू 11 कोळीवाडीसाठी. कारण या बॅटर मध्ये ती अबिलिटी आहे. आणि आता पॅन वरती बॉल, दिशा खराब, अतिरिक्त रन, एक्स्ट्रा रन मिळेल. प्लीज एक विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्स समोर प्लीज कोणी उभे राहू नका, कारण अंपायरचे सिग्नल देखील एक्झॅक्टली समजत नाहीये. आता ड्राईव्हचा फटका आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा पलीकडे. एकंदरीत एका एंडने विकेट चालतात, एका एंडने डॉट बॉल येतात, पण दुसऱ्या एंडने आपल्या टीम साठी खंबीरपणे उभा आहे बॅटर गणेश. त्याचा बॅट मधनं सलगचा दुसरा चौकार येतोय. माझा भाऊ ती दोघं तू गोरा का? अजून सह्याद्री वॉरियर्स मध्ये एक सिरीज म्हणून एक ती अख्खी टीम आहे. चौकार दरम्यान आलाय, बॅक टू बॅक 2 चांगले फटके आले गणेशचा बॅट मधनं. आणि ग्रेट ड्राईव्हचा फटका. नो बॉल कॉल. चौकारही आहे. टोटल मिळतील या 5. मला टीम भेटले नाकेंदा 5 धावा या मिळणार आहेत. नाकेंदात आणि आता कार्य थोडं सोपंही होणार आहे बॅटिंग टीम साठी. 5 मिळतील आणि 5चा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 48 धावा झालेल्या आहेत. हरकत नाहीये, थोडं करेक्शन आपण करूया. प्रेक्षकांची गर्दी आहे, सर्व गोष्टी आम्ही समजू शकतो, नो प्रॉब्लेम. थोडं करेक्शन आपण करूया. स्कोर कार्ड 40. डॉट बॉल दरम्यान आलाय. स्कोर कार्ड 44 वरती आहे. आणि या ओव्हर मध्ये अजूनही चेंडू लागलेत, येते 3 चेंडू लागलेत. आता रिव्हर्स स्वीप, आता येतोय चौकार. आणि 4चा साग्याने धावपळका जाऊन पोहोचलाय 48 धावा धावपळकावरती. आणि 48 झालेला टार्गेट जर आपण पाहिला जो या सामन्यामध्ये सेट करण्यात आला 85 रनचे जागे. आता बॉलला चेस केलं होतं बॅटरने, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल, एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राचा मदतीनं स्कोर कार्ड आता 49 धावा धावपळकावरती. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स स्वीप. आणखीन एक लाजवाब फटका गणेशचा बॅट मधनं येतो हा चौकार. आणि हा गणेश आपल्या टीमला आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. परत एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता, पण इथे मिळतील 4.
आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा अखेरता रन झालेले आहेत 57. खेळ राहिला 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये आता करायचा 28. 12 चेंडू राहिलेत 28 धावांची आवश्यकता. भरपूर साऱ्या घडामोडी आतापर्यंत घडलेल्या आहेत. खरं तर या सामन्यामध्ये 5 रनची पेनल्टी मिळाली, कुठेतरी फिल्डिंग मध्ये चुका घडल्या, पण त्यातल्या त्यात तरी सुद्धा ही लढत आतापर्यंत फार चांगली झालेली आहे. 12 मध्ये आता 28 हव्या आहेत. 12-28 समीकरण बघा. खरं तर फर्स्ट जेव्हा पहिलं सत्र सुरू असताना अंतिम 12 बॉल वरती 40 देखील बनताना आपण पाहिलेलं आहे. बट दुसऱ्या सत्रामध्ये 12 मध्ये 20-25 जरी असलं तरी इतकं सोपं राहिलं नाहीये आणि त्याचमुळे 28 धावा कुठेच कमी नाहीयेत. पहिलाच बॉल इम्प्रोवाइज करायचं होतं, सिंगलने झाली सुरुवात या ओव्हरची. लेग बाईटची सिंगल. आता 11 मध्ये 27 आणि या क्षणाला ना गणेशची विकेट हवी आहे. खरं तर फिल्डिंग टीमला गणेश जर खेळला तर या रन्स बनण्याची शक्यताही तितकीच दाट आहे. कारण ज्या प्रकारे आतापर्यंत त्याने बॅटिंग केली आहे आणि आत्मविश्वासाने भरलेली त्याची ही खेळी त्याच्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते का. 11-27 बॉलर बॅकस्ट्रोक येतोय डॉट आणि एक डॉट बॉल देखील ना आता मैत्री 11 टीमला या सामन्यामध्ये पुढे नेणार आहे. 10 मध्ये 27 येथे 4 बॉल फार महत्वाचे आहेत. प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे. नेक्स्ट बॉल आणि टॅप करायचं होतं बट हा देखील आलाय डॉट. आता खरं तर अडचणी बॅटिंग टीम साठी जास्त झालेल्या आहेत. 9-27 समीकरण राहिलंय. अडचणी वाढलेल्या आहेत. येतात 3 बॉल वरती. खरं तर टू बी ऑनेस्ट मिनिमम 2 चौकार, मॅक्स टू मॅक्स 3 आले तर ते सर्वोत्तम असेल. बट अवघड झालं. आता अवघड झालं कारण गेल्या 2 बॉल वरती एकही धाव आली नाहीये. 9 मध्ये आता 27. नेक्स्ट बॉल आणि हा बॉल देखील चांगलाच टाकला आणि खिरेक डॉट बॉल. मैत्री 11 टीमचा कमबॅक आणि आता मैत्री 11 टीम सध्याचा घडीला मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती. करता 8 चेंडू राहिले त्याने 8 मध्ये करायचं आहे 27. 8-27 वळवलं ऑन साइडला येतोय चौकार म्हणजे आता 7 मध्ये करायचं 23 धावा. सरळ कॅल्क्युलेशन आहे. जर आपण कॅल्क्युलेशन केलं 7 मध्ये करायचं 23 धावा म्हणजे तुम्हाला 7 चेंडूंपैकी 6 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं हे कॅल्क्युलेशन आहे. पण या क्षणाला ते करणं इतकं सोपं नाहीये. आता रिव्हर्स आणखीन एक चौकार म्हणजे हा सामना जिंकण्याकरिता येत्या 6 चेंडूंमध्ये आता करायचं 19 धावा. टीम वीर 11 कोळीवाडी संघाला 6 मध्ये करायचं 19. थांबू नका प्लीज. फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये 19 धावा आणखी करायचं आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 6-19 करायचं आहेत. पुढील सामना ज्या टीमची फिल्डिंग आहे तुम्ही आताच तयारीला लागा. सामना जसा संपेल क्विकली ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा ही विनंती आहे. लास्ट ओव्हरची जबाबदारी गोलंदाज तयार होतोय. अविनाश वरती विश्वास दाखवलाय. 6 मध्ये 19 करायचं. 5 रनची पेनल्टी जो फटका बसलाय ना तो इम्पॅक्ट टाकेल का. पहिलाच बॉल व्हाईट प्लेस वर जर या रन्स डिफेंड केल्या गोलंदाज अविनाश आहे तर तय्यब मुल्ला यांच्याकडनं 100 रुपये दिले जातील. आणि सध्याच्या घडीला पहा डिपेंड करणं या परिस्थितीमध्ये समोर आता गणेश असेल अवघड कार्य आहे पण होऊ शकतं. हा बॉल तर सोडून दिला बॅटरने. अंपायरने सांगितले दिशा खराब आहे अतिरिक्त रन इथे मिळेल. 6 चेंडू अजूनही आहेत आणि 6 मध्ये 16 धावा करायचं. 6 मध्ये 16. 6-16 समीकरण आणि हा बॉलही सोडलाय. आताही दिशा खराब. आताही अतिरिक्त रन. आता 6 मध्ये करायचं 15 धावा. या वेळेला खरं तर एक बॉलर म्हणून तुमचा माइंडसेट कसा असायला हवाय की या परिस्थितीमध्ये जर तुम्ही थोडे हेजिटेट झाले, थोडे जास्त विचारांमध्ये पडले ना तर रन्स डिफेंड होणार नाहीयेत. शांतरित्या विचार करावा लागेल की एक्झॅक्टली बॉल कुठे टाकायचा. कारण या वेळेला जर अतिरिक्त प्रेशर घेतला, अतिरिक्त विचार तुम्ही करत राहिले तर मिस्टेक्स होणं मी म्हणेन हा एक भागच आहे. विकेट. आता ही विकेट आहे की मॅच आहे. बॅटर आता बाद झालाय गणेश. चेंडू आता लागले ते येते 5 आणि 5 मध्ये करायचा आता 15.
5 चेंडू लागले आणि 5 मध्ये जिंकण्याकरिता सुतार साहेब आवाज तेवढाच आहे, तो आमचा मीटर वर खाली होतो. आणि 5 चेंडू लागले समीकरण पोहोचवतो. 15 अजून हवे आहेत. 5 मध्ये 15 करायचं. आणि इथे फिल्डिंग चांगली. अविनाश सध्याचा घडीला आता आपल्या टीमला एक खडतर परिस्थितीमधनं बाहेर काढतोय आणि बाहेर नाही काढत तर सध्याचा घडीला तो आपल्या संघाला पुढे नेतो या मॅच मध्ये. कारण चेंडू आता लागले 4 आणि 4 मध्ये आता 14 धावा करायच्या म्हणजे येत्या 4 बॉल पैकी मिनिमम 3 तरी बॉल्सला बाउंड्री लागीनचा बाहेर पाठवायचं जागे बॅटर्सला. 4 मध्ये 14 करायचं. शाणू जाधव यांनी सांगितलं 4 मध्ये 14 जर सौरभने बनवलं तर त्यांच्या वतीनं 500 रुपये दिले जातील. ड्राईव्ह करायचं होतं. बॉल चांगला येतोय हा डॉट आणि आता हे सुनिश्चित झालं की येते 3 बॉल. जर 3 चौकारही आले तरी सुद्धा मैत्री 11 टीमच्या नावावरती हा सामना असेल. इथे एखादा व्हाईट बॉल, नो बॉल, एक्स्ट्रा रन जर नाही दिला तर हा सामना इझिली मैत्री 11 टीमच्या नावावरती. आणि इथे मिळतील या 4. एज लागली होती, आउटसाइड एज होती आणि आता 2 मध्ये करायचं 10. 2 मध्ये 10 करायचं तर कॅश प्राइज अनाऊन्स झालं. त्यानंतर डॉट बॉलही आला आणि आता या क्षणाला एखादा चमत्कारच वाचवू शकतो. बट आणि 100 रुपये डिफंड करणाऱ्यासाठी देखील आहेत. पण इथे आली विकेट आणि आता ऑलमोस्ट हे सुनिश्चित झालंय की डेफिनेटली त्या सामन्यामध्ये मैत्री 11 टीम आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसणार. शेवटचा 1 बॉल राखलाय. एका चेंडूवरती 10 धाव्यांची गरज आहे. व्हाईट बॉल. 1 बॉल आता 9 आणि खरं तर 5 रन्सची जी पेनल्टी आहे ना आता 1 बॉल मध्ये 8. नाही कार्य फिल्डिंग टीम साठी फार सोपं आहे. फक्त त्यांनी विचार केला तर ते अवघड होऊ शकतं. एक बॉल 8 आणि एक व्हाईट बॉल. सध्या सगळीला 3 खेळाडू तिथे चालले म्हणून त्याच्यासोबत चर्चा करतात की बाळा एक्झॅक्टली करायचं काय. सामना आपल्या खिशामध्ये फक्त एक लिगल बॉल टाकायचा. आता 1 बॉल 7 राहिले आणि खरं तर ना या क्षणाला कार्य तितकं अवघडच नाहीये. फक्त लिगल बॉल टाकायचं. दॅट्स इट. का नाही खतम. आणखी एक वाईट. आता 2 धावींची आवश्यकता. 1 बॉल 7 होत्या या 5 आल्या. आता 1 बॉल 2. वेट सध्या घडीला एक विनंती आहे प्लीज अंपायर्स 2 मिनिटं थांबा. कॉमेंट्री बॉक्स समोरून गर्दी कमी करा. स्कोररला पण त्रास होतो. थोडं बाजूला प्लीज थोडं बाजूला. मॅच देखील क्रुशियल मोमेंट वरती थोडं बाजूला. तर मला माझ्या डोळ्यामध्ये झालं काय अनबिलिव्हेबल. 1 बॉल आय थिंक 9 होता करेक्ट आणि 1 बॉल 2. 1 बनली तर सुपर ओव्हर बनली तर पैसा वसूल. पण सध्याच्या घडीला ना भाग्य भी बहादूर का साथ देत आहे. खर तर तुमचे प्रयत्न चांगले असतील, मेहनत चांगली असतील तर नशीब देखील तुमच्या सोबत राहतं आणि आज नशिबाला सोबतच घेऊन आले. कोणी आणि टीम 1 बॉल 2. सिंगल बनली पगली सुपर ओव्हर 2 बनला तर हा सामना वीरू 11 टीमच्या नावावरती. पण डॉट बॉल आला आणि बाजी मारली आहे. एक अनबिलिव्हेबल विजय, एक निसटता विजय मिळवलाय टीम वीरू 11 कोळीवाडीने.
किसने सोचा था 5 रनची पॅनल्टी, त्यात नंतर 1 बॉल वरती 9 धावा आणि त्या 1 बॉल मध्ये 9 बनला. वेल डन टीम वीर 11 प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामनाचा सामना वीर आपण देऊया. नो डाऊट ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, प्लेअर ऑफ द मॅच फिल्डिंग टीम